नमस्कार, मी सुवर्णा. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सगळ्यात आधी तर आपल्या सगळ्यांचे आभार. न्यूज 18 लोकमतला महाराष्ट्राचं एकमत मिळालं आणि न्यूज 18 लोकमत महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल झाला. एक मोठी बातमी आपण सुरुवातीला बघतोय. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथून अटक केलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलीस महाराष्ट्रात घेऊन आलेले आहेत. सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान विमानानं खोक्याला घेऊन संभाजीनगरला उतरले आणि संभाजीनगर विमानतळावरून बीडला पोलीस घेऊन आलेले आहेत. यानंतर खोक्याला घेऊन पोलीस बीडमध्ये दाखल झाले. आता शिरूर कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे. दुपारी शिरूर कोर्टात हजर केलं जाईल आणि कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सुद्धा नेलं जाईल. या खोक्यावर म्हणजे सतीश भोसलेवर एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण करणे, एका कुटुंबाला अमानुषपणे मारहाण करणे, वन्य प्राण्यांची शिकार करणे अशा प्रकारचे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या याचे अनेक व्हिडिओ समोर आले. सगळ्यात पहिला व्हिडिओ जो समोर आला तो 1.5 महिन्यांपूर्वी एकाला मारहाण केलेली होती बॅटनं असा व्हिडिओ समोर आला. त्या पाठोपाठ अजून एक व्हिडिओ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समोर आणला. तो होता एका गाडीमध्ये तो पैशाची बंडलं टाकतो आहे असा एक व्हिडिओ समोर आला होता. आणि तिसरं म्हणजे एका कुटुंबाला प्रचंड मारहाण करण्यात आली. त्या मुलाचा पाय पण फ्रॅक्चर झालेला होता. त्यांनी मग पोलिसांमध्ये त्याची तक्रार सुद्धा नोंदवली. त्या व्यक्तीला मारहाण प्रकरणात, त्या कुटुंबाला मारहाण प्रकरणात त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर मग इतर सगळे गुन्हे त्याच्या पाठोपाठ समोर यायला लागले. सतीश भोसले म्हणजेच खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे असंही समोर आलं. सुरेश धसांवर अंगुली निर्देश केला गेला. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया. सुरेश, ही या सगळ्या घटनेची पहिल्या दिवसापासून काय नेमकी घडामोड घडलेली आहे, अपडेट काय आहे ते सगळे आपल्याला सांगतायत सुरेश. दुपारी आज कोर्टात हजर केलं जाईल. आत्ता या खोक्याला कुठं ठेवलं गेलंय, काय नेमकी प्रक्रिया सुरू आहे? सतीश भोसले उर्फ खोक्याला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस संभाजीनगरवरनं बीडमध्ये आणलं, बीडच्या शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ती अटकेची प्रक्रिया केली आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आणि तपासणी केल्यानंतर पुन्हा शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणलेले माझ्या पाठीमागे दाखवतोय याच ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्याला ठेवण्यात आलेले. विशेष म्हणजे आता यानंतर न्यायालयामध्ये ज्यावेळेस त्याला हजर केलं जाणार त्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते. आणि आता न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर खोक्याला किती दिवसाचा पीसीआर मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्याच अनुषंगाने जो पोलीस बंदोबस्त आहे तो देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर खोक्याने ज्या पद्धतीने बॅटनं मारहाण करण्याचा व्हिडिओ समोर आला होता, त्यानंतर एका ढाकणे पितापुत्राला देखील अमानुष मारहाण केलेली होती, ज्यामध्ये एक जणाचा पाय फ्रॅक्चर झाला तर दात देखील एक जणाचे पडलेले होते आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. सतीश भोसले उर्फ खोक्यावर या अगोदरचे जर गुन्हे बघितले जवळपास 9 गुन्हे दाखल आहेत आणि हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्यामध्ये आर्म ऍक्टनुसार देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्याला अटक केलेलं आहे. अटक केल्यानंतर मान्य न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस हजर केलं जाईल तर हजर केल्यानंतर आता मान्य न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी करून जो तपासाच्या अनुषंगाने तपासी यंत्रणांना जास्त पीसीआरची मागणी केली जाईल आणि त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याला मान्य न्यायालय किती दिवसाची पोलीस कोठडी देते हे देखील पाहणं महत्त्वाचं. मात्र सतीश भोसले खोक्यावरती काल जे वन विभाग आहे ते वन विभागाने देखील कारवाई केली होती. त्याचं घर आहे जे ग्लास हाऊस होतं ते देखील उद्ध्वस्त केलं. त्यानंतर मध्यरात्री त्या खोक्या भोसलेच्या कुटुंबाला देखील मारहाण केला तसा त्या कुटुंबाने दावा केला होता. मात्र अद्यापर्यंत त्याची कुठलीही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही आणि जाळपोळीची देखील घटना समोर आली होती. पण आता पोलीस जर आपण पाहिलं तर पोलिसांची जी लगबग आहे ती लगबग त्याला न्यायालयामध्ये घेऊन जाण्याच्या अनुषंगाने इतरची जी काही अतिरिक्त जो स्टाफ बोललेला आहे तो देखील स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आता त्याला ज्यावेळेस मान्य न्यायालयामध्ये हजर केलं जाईल त्यावेळेस न्यायालयाच्या समोर त्याचा जो काही या अगोदरचे जे काही गुन्हे होते त्याचबरोबर आता जे गंभीर गुन्हे दाखल झालेले त्या अनुषंगाने जास्तीत जास्त रिमांड कसा मागता येईल यासाठी देखील मान्य न्यायालयाकडे विनंती केली जाऊ शकते. नक्की. धन्यवाद सुरेश, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.